आपल्या नगर अर्बन बँकेमध्ये जो काही घोटाळा झाला आणि पोलीस तपासात तो 290 कोटीचा सिद्ध झाला, त्या गुन्ह्याचा मी फिर्यादी आहे। यामध्ये पोलीस तपासामध्ये जवळपास 105 आरोपी निष्पन्न झालेत आणि त्याप्रमाणे काही आरोपींना अटक झाली, काहींना जामीन झाले, काहींना अटकपूर्व जामीन झालेत। अशा पद्धतीने केस चांगल्या पद्धतीने पुढे चालली आहे। याच्यामध्ये काही हितसंबंधी लोकांना असं जाणवायला लागलं की त्यांना याच्यामध्ये शिक्षा होणार आहे, MPID कायद्यानुसार त्यांच्या जमिनी जप्त होणार आहे आणि भविष्यात 300-400 कोटी रुपयाची त्यांच्यावर जबाबदारी येऊ शकते। म्हणून ह्या लोकांनी मी जेव्हापासून पाठपुरावा करतो तेव्हापासून मला काही ना काही त्रास देण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि तो मी सर्व पोलीस रेकॉर्डवर घेतलेला आहे। मग त्यामध्ये माझं सभासद रद्द करायचा विषय असेल, मला मारहाण झाल्याचा विषय असेल, जनरल मीटिंगला माझ्या विरुद्ध भडकं भाषण करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा विषय असेल, असे अनेक विषय घडले। आशुतोष लांडगे सारख्याने मला बँकेमध्ये मारहाण केली, मी 50 लाख रुपये मागितले, अशी खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झाला। हे त्यात यशस्वी झाले नाही, कारण त्यांचं सर्व खोट्यावर आधारित आहे। त्याचप्रमाणे नगर शहरामध्ये एक चंद्रकांत उर्फ बाळू भंडारी म्हणून व्यक्ती आहे आणि त्याचप्रमाणे नगर अर्बन बँकेचा दुसरा संचालक अजय बोरा, जो काय आता सध्या अटकपूर्व जामिनावरती आहे, तात्पुरत्या जामिनावर। हे गेल्या 1-1.5 वर्षापासून सोशल मीडियावर माझ्या विरुद्ध नाहक काही ना काही विचित्र मजकूर, माझ्याबद्दल समाजात गैरसमज निर्माण होईल, माझी बदनामी होईल ह्या उद्देशाने, किंवा मी वैतागून जाऊन काहीतरी माझ्या जीवाचं बरं वाईट करून गेलं ह्या उद्देशाने सारखं काही काही टाकत असतात। परंतु मी त्याकडे दुर्लक्ष करायचं, कारण ते काही फार महत्त्वाचं नाही, आपण मनाने खंबीर लोक आहेत, लढा लढणारे लोक आहोत। परंतु काल आणि परवा त्यांनी 2 मेसेज टाकले की लवकरच तुला गुन्ह्यात अडकू आणि लवकरच हनीबॉम्ब फुटणार, म्हणजे अशी थोडी गर्भित धमकी दिली की म्हणजे आता तुम्ही पाहताय सध्या हे प्रकार वाढीला लागलेले आहेत। म्हणजे सर्वच खोटे असतात असं काही नाही, पण काही खोटे प्रकार बी हनी ट्रॅपचे वगैरे होतात आणि तो सोपा प्रकार झालेला आहे एखाद्याला मोमेंटमधनं बाजूला सरकवायचा। म्हणून आज आम्ही याबद्दल SP साहेबांचं लक्ष व पोलीस यंत्रणेचं लक्ष वेधण्यासाठी आज पोलीस स्टेशनला आलो होतो।